तर बदलापूरहून पत्रकार मोहिनी जाधव आपल्यासोबत फोन लाईनवरती जोडल्या गेलेल्या आहेत। मोहिनीजी, काय नेमका तुम्हाला अनुभव आलाय बदलापुरात? मी जेव्हा सकाळी सगळ्या संबंधित आंदोलनाच्या बातमीचं वार्तांकन केलं आणि त्यानंतर मी थोड्या वेळासाठी घरी गेले, जेवले आणि मी जेव्हा घरून पुन्हा त्या घटनास्थळी येत होते, आंदोलनस्थळी, त्यावेळेला जुन्या नगरपालिका या रोडवरती मला वामन म्हात्रे, जे आमच्या शहराचे माजी नगराध्यक्ष होते, ते समोरून त्यांच्या सहकाऱ्यांसोबत येत होते आणि त्यांनी मला तिथे थांबवलं आणि त्यांनी मला म्हटलं की तुम्ही पत्रकार आग लावणाऱ्या बातम्या करता आणि मग आग लावून निघून जाता। तर मी त्यांना विचारलं की अशा कुठल्या बातम्या आम्ही आतापर्यंत केल्यात, जे काही सत्य पडताळणी आहे ते करूनच आम्ही आतापर्यंतच्या सगळ्या बातम्या केलेल्या आहेत। तर ते मला म्हणाले की तुम्ही आधी माहिती करून घ्यायची, बलात्कार झालाय का विनयभंग झालाय, तुम्ही ह्या सगळ्या बातम्या केल्यामुळे आता जी काही आंदोलनाची परिस्थिती उद्भवलेली आहे। अशा प्रकारचं वक्तव्य केल्यानंतर मी त्यांना म्हटलं की तुम्ही चुकताय, आम्ही ज्या काही बातम्या केलेल्या तुम्ही पाहू शकता, आम्ही ज्या बातम्या केलेल्या आहेत त्या सत्य पडताळणी सहित आहेत। मग ते मला म्हणाले की तुमच्या सगळ्या पत्रकारांना पोलिसांनी अटक केली पाहिजे खरं तर मी त्यांना म्हटलं ठीक आहे, तसं तुम्ही पोलिसांना सांगा। ते बोलल्यानंतर ते मला म्हणाले जसा काही तुझ्यावर रेप झालाय तशी तू बातम्या करायला येतेस, या शब्दात त्यांनी माझा अपमान केलेला आहे आणि ते पण सगळे पोलीस दल त्या ठिकाणी होता आणि या सगळ्या चार चौघात हा मानपान म्हणजे अपमान केलेला आहे त्यांनी माझा पाणउतारा करून। मोहिनीजी, खरं तर अत्यंत असंवेदनशील असं वक्तव्य हे म्हणावं लागेल। तुम्ही या संदर्भात हो तक्रार वगैरे केली आहे का? हो, मी लगेचच या संदर्भात बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात येऊन तक्रार दाखल केलेली आहे, गुन्हा दाखल केलेला आहे। बरं, मग या संदर्भात वामन म्हात्रे यांच्याकडून परत काही प्रतिक्रिया आली आहे? नाही, मी त्यांच्याशी बोलणं म्हणजे मला योग्य नाही वाटलं आणि मला त्यांच्याशी बोलायचंही नाहीये या बाबतीत, कारण ते हे सगळं प्रकरण पुढे जाऊ नये याच्यासाठी प्रयत्न करत होते। पण मला माझ्या बाबतीत तरी न्याय हवाय, कारण याच्या पुढे कुठल्याही पत्रकाराचा अशा राजकीय व्यक्तीकडून अपमान होता कामा नये असं मला वाटतं। मोहिनीजी, खरं तर हजारो लोक आज रस्त्यावरती उतरलेले आहेत, त्या चिमुकल्यांवरती अत्याचार झालेले आहेत आणि त्यानंतर अशा प्रकारचं वक्तव्य जर एखादा नेता जर करत असेल, महिला म्हणून तुम्हाला काय वाटतंय? मला महिला म्हणून या सगळ्या गोष्टींचा निषेध करावासा वाटतो, कारण ज्या मुलींवरती हा अत्याचार झालेला आहे त्या मुलींची तक्रार दाखल करून घेण्यात जेव्हा पोलिसांना विलंब लागला, ती सगळी वृत्तांकन करण्यासाठी त्या व्यक्ती मुलीसोबत आणि तिच्या पीडित कुटुंबासोबत मी स्वतः या पोलीस स्टेशनला 11 तास होते आणि ही सगळी घटना मी समोरून पाहिलेली आहे। त्यामुळे हे सगळं होत असताना जर एक राजकीय व्यक्ती त्याचं भांडवल करू इच्छित असेल आणि ते सांगत असतील की अशी काही घटना घडत नाही आणि आम्ही पत्रकार आग लावण्याचं काम करतोय, तर ही खरंच निंदनीय घटना आहे। जे आज आपण हे जे आंदोलन बघतोय हे देशभरात उसळलेलं आंदोलन आहे आणि याची कुठेतरी दखल घेणं गरजेचं असताना अशा प्रकारचं वक्तव्य राजकीय व्यक्तीकडून येणं हे खरंच निंदनीय आहे। निश्चित मोहिनीजी, खरंच निंदनीय आहे। पण ज्यावेळेला तुम्ही तक्रार केलीत पोलिसांमध्ये, त्यावेळेला पोलिसांकडून काय प्रतिक्रिया होती? तुमची तक्रार नोंदवून घेतली का? मला पोलीस विचारत होते आधी की तुमच्या परिचयाचे आहेत ते, तर तुम्हाला तक्रारच नोंदवायची आहे का की तुम्ही एनसी दाखल करून घेताय, कारण सध्याची परिस्थिती खूप संवेदनशील आहे आणि अशा परिस्थितीत हा गुन्हा दाखल केल्यामुळे उद्या कदाचित कुठल्या तरी वेगळ्या परिस्थिती समोर येऊ शकतात, तर तुम्ही विचार करा। तर मी त्यांना ठामपणे सांगितलं, कारण मी सकाळ माध्यमात काम करते, माझं माध्यम आणि आमचे वरिष्ठ माझ्या सोबत आहेत, मी त्यांना सांगितलं की मला कुठल्याही परिस्थितीत हा गुन्हा दाखल करायचा आहे। निश्चित मोहिनीजी, धन्यवाद, तुम्ही पुढारी न्यूजशी संवाद साधलात। तर अत्यंत संतापजनक असा प्रकार हा समोर आलेला आहे। वामन म्हात्रे यांनी पत्रकारांशी बोलताना चुकीचं वक्तव्य केलेलं आपल्याला बघायला मिळत आहे। अशा बातम्या देऊ नका, जणू बलात्कार तुझ्यावरच झाला, अशा प्रकारचं वक्तव्य मोहिनी जाधव यांना करण्यात आलेलं आहे। मोहिनी जाधव या पत्रकार आहेत आणि वामन म्हात्रे यांच्याकडून हे वक्तव्य करण्यात आलेलं आहे।